तुम्हाला माहीत आहे का, आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या या एका छोट्या मसाल्यामुळे अनेक आजार बरे होऊ शकतात. फक्त एक लवंग. हो, फक्त एक लवंग तुमचं आयुष्य बदलू शकते. पण कसे? लवंग खाल्ल्यामुळे होणारे हे चमत्कार जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. आता विचार करा, तुम्ही रोज लवंग खाण्यास सुरुवात केली तर काय होईल? मित्रांनो, म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत लवंग खाण्याचे आश्चर्यकारक फायदे आणि त्यामागचे गुपित रहस्य. रहा आमच्यासोबत शेवटपर्यंत. लवंग खाण्याचे फायदे. लवंग हा एक आयुर्वेदिक औषधीय मसाला आहे, जो आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतो. लवंगचे उपयोग केवळ मसाल्यापुरते मर्यादित नाहीत, तर त्याचे औषधीय फायदेही खूप आहेत. लवंगामधील पोषण मूल्य. लवंगामध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह, झिंक, जीवनसत्व सी, जीवनसत्व ए आणि अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असतात. लवंग खाण्याचे आश्चर्यकारक फायदे. नंबर 1. पचन सुधारते. लवंग खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते. अपचन, गॅस, ॲसिडिटी यासारख्या समस्या दूर होतात. पचन सुधारण्यासाठी लवंग पाण्यात उकळून त्याचा काढा प्यावा. नंबर 2. तोंडाच्या आजारांवर उपयुक्त. तोंडाचा वास जाण्यासाठी लवंग चघळणे उपयोगी ठरते. लवंगामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने हिरड्याची सूज आणि दातदुखीवरही आराम मिळतो. 3. प्रतिकारशक्ती वाढवते. लवंगामध्ये अँटीऑक्सिडंट शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. दररोज सकाळी एक लवंग खाण्यास रोगप्रतिकारक यंत्रणा मजबूत होते. 5. संधिवातावर आराम देते. लवंगामध्ये आढळणारे युजेनॉल तेल वेदनाशक आहे. यामुळे सांधेदुखी, स्नायू दुखणे यासारख्या समस्यांवर लवंग खूप उपयोगी ठरते. 5. सर्दी आणि खोकल्यावर उपाय. लवंगाचा उपयोग खोकला, सर्दी आणि गळ्याच्या संसर्गावर होतो. लवंग घालून बनवलेला काढा प्यायल्याने गळा मोकळा होतो आणि खोकल्याचा त्रास कमी होतो. 6. डायबिटीससाठी फायदेशीर. लवंगामधील घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे मधुमेहासाठी लवंग खूप फायदेशीर आहे. 7. तणाव आणि मानसिक स्वास्थ्यासाठी उपयोगी. लवंगामध्ये असलेले घटक तणाव कमी करण्यासाठी मदत करतात. लवंगाचा वास घेणे किंवा चहा पिणे यामुळे मेंदू शांत होतो. हृदयासाठी फायदेशीर. लवंगामध्ये रक्तभिसरण सुधारण्याचे गुण आहेत. हे हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करते. लवंग कशी खावी? चघळून खाणे. दररोज 1 किंवा 2 लवंग चघळल्यास फायदा होतो. लवंगाचा काढा. पाणी उकळून त्यात 2-3 लवंगा घालून काढा तयार करून घ्यावा. तेलाचा उपयोग. लवंगाचे तेल सांधेदुखी, डोकेदुखी यावर लावण्यासाठी उपयोगी आहे. मसाल्यात वापर. लवंग स्वयंपाकात मसाल्याच्या स्वरूपात वापरण्यास त्याचे प्रत्यक्ष फायदे होतात. सावधगिरी. लवंगाचा अतिवापर टाळा. जास्त प्रमाणात सेवन केल्यास पचन समस्या होऊ शकते. लहान मुलांना किंवा गरोदर महिलांना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच लवंगाचा उपयोग करावा. लवंगाचे तेल थेट त्वचेवर लावण्याआधी पाणी किंवा बेस तेलात मिसळा. मित्रांनो, तुम्हाला आजची माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. लवंगासारख्या छोट्या घटकामध्ये किती मोठी ताकद असते हे आज आपण पाहिले. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन आणि उपयोगी माहितीने. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.